तुमचा देखील हेअर फॉल खूप होत आहे का? माथ्यावरील केस इतके गळून गेलेले आहेत की आता टक्कल पडेल असं वाटत आहे आणि केसांची बेणी इतकी छोटी येत आहेत, केस फ्रीजी होत आहेत, केसामध्ये डॅन्ड्रफ आहे, स्कॅल्प एकदम इची वाटत आहे आणि सर्व गोष्टी ट्राय केलेल्या आहेत तरी देखील काय फरक पडत नाहीये. तर आज मी इथे घेऊन आले तुमच्यासाठी एक मॅजिकल हेअर ग्रोथ बूस्ट असं टोनर. हां, तर आपण 4 इन्ग्रेडियंट वापरणार आहोत जे हेअरफॉल थांबवण्यासाठी आणि हेअर ग्रोथ बूस्ट करण्यासाठी किंग ऑफ किंग असं मानलं जातं आणि आयुर्वेदमध्ये ह्यांना फर्स्ट असं स्थान आहे. हां, तर फर्स्ट ॲप्लिकेशनमध्येच इतका भारी रिझल्ट येणार आहे की तुम्ही भाग पडणार आहात की इथे परत येऊन माझ्या चॅनलवर कमेंट करायला की दीदी खूप सुंदर टोनर होता. आणि हे इतकं मॅजिकल टोनर आहे की तुमची जे हेअरफॉल होता तो सिरियस हेअरफॉल इथं थांबणार आहे, तुमची हेअर ग्रोथ होणार आहे आणि केस तुमचे मुलायम, सिल्की आणि शानदार दिसणार आहे. फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये इतका रिझल्ट येणार आहे. तर चला तर मग बघू काय आहे कसं आहे, तर स्टे ट्यून. हेअर ग्रोथ टोनर बनवण्यासाठी सर्वात प्रथम जी वस्तू लागणार आहे ती आहे मेथी दाणा. मेथी दाण्याला एकदम हलगर्जीपणा करू नका तुम्ही, कारण जेव्हा आपलं पोट खराब होतं तेव्हा आपण खिचडी खातो, डायरेक्ट आपण बिर्याणी खात नाही आहे. त्याच प्रकारे जेव्हा आपले इथं हेअर ग्रोथ होत नाही आहे, आपले जेव्हा हेअरफॉल होत आहे, तर सगळ्यात बेस्ट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे मेथी दाणा. तर मेथी दाण्यामध्ये असतात खूप सारे अँटीऑक्सिडंट, मेथिलीन आणि इतके सारे एकदम औषधी गुणांनी भरपूर आहे की इथे आपला हेअरफॉल थांबणार आहे, आपली हेअर ग्रोथ बूस्ट होणार आहे. आणि आयुर्वेदमध्ये मेथी दाण्याला किंग ऑफ किंग मानलं जातं. ह्याच्याने तुमचे ऑलमोस्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. मेथी दाणा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण इथे घेतलेला आहोत राईस म्हणजेच तांदूळ. तर इथं मी 2 टेबलस्पून तांदूळ घेतलेले आहेत. तर तांदळाने काय होणार आहे की आपल्या केसांना चमक येणार आहे, त्यामुळे इथे आपण थोडेसे 2 टेबलस्पून तांदूळ घेतलेले आहेत. तर त्याच्यानंतर थर्ड इन्ग्रेडियंट आपण घेतलेला आहे तो म्हणजे कांदा. तर इथं मी कांदा घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की मी छोटा कांदा घेतलेला आहे आणि माझ्या केसांची लेंथ पाहिलेली आहे, मी माझ्या केसाची ग्रोथ पाहिली आणि त्या हिशोबाने मी ते कांदा घेतलेला आहे. आणि कांद्याचे मी इथं पूर्णपणे टल्फर काढलेले नाही आहे, मी कांदा टल्फरसहित घेतलेला आहे आणि त्याला चॉप केलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर ह्या प्रकारे हे 3 आपण गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि कांद्यामध्ये आहे सल्फर आपले केस गळती थांबवण्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे. हे 3 इन्ग्रेडियंट स्वतःमध्ये एक मॅजिकल असे इन्ग्रेडियंट आहेत जे आपली हेअरफॉल कमी करणार आहे, हेअर ग्रोथ बूस्ट करणार आहे, आपल्या इची स्कॅल्प स्वच्छ करणार आहे, सल्फर केसांना चमक देणार आहे, मेथी दाणा केसांची हेअर ग्रोथ बूस्ट करणार आहे, हेअरफॉल थांबवणार आहे. तर खूप इम्पॉर्टंट हे 3 इन्ग्रेडियंट आहे जे आपण इथे चूज केलेले आहेत. तर सेकंड आपल्याला स्टेप करायचे ते म्हणजे आपल्याला हेअर टोनर करण्यासाठी तुम्हाला गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे. असं भांडं ठेवायचे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हेअर टोनर करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी इथे छोटीशी कढई ठेवलेली आहे स्टीलची आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पूर्ण 1 ग्लास पाणी. तुम्हाला जेवढं हेअर टोनर बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी घेऊ शकता. मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला ते एकदम मीडियम आचवर ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला असं वाटेल की ऑलमोस्ट आपलं पाणी उकळलेलं आहे तिथे तुम्हाला तुमचं फर्स्ट इन्ग्रेडियंट टाकायचं आहे तो म्हणजे मेथी दाणा. तर मेथी दाणा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तर रात्रभर सोक पण करून त्याला पाण्यामध्ये टाकू शकता किंवा ते पाणी उकळू शकता. पण मी तर असं केलं की मी कधी कधी आपल्याला खूप गडबड असते, आपल्याकडे प्रिपरेशनसाठी इतकं टाईम नसतं, म्हणून मी डायरेक्टली इथे मेथी दाणे टाकलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर रात्रभर सोकसुद्धा करू शकता, भिजवूनसुद्धा घेऊ शकता. तर मी इथे टाकलेले आहेत 2 टेबलस्पून मेथी दाणे. तर तुम्ही पाहू शकता की मेथी दाण्याचा पूर्ण कलर हा पाण्यामध्ये ग्रीनर असं मिक्स होत आहे. तुम्ही सेकंड इन्ग्रेडियंट टाकणार आहोत तांदूळ. तर तांदूळ तुम्ही इथं पाहू शकता की तांदळामध्ये एकदम अशा प्रकारची जीवनसत्वे असतात की जे आपल्या केसांना चकाकी देतात, आपले केस रेशमी करतात, आपल्या केसांना शाईन देण्याचं काम इथं तांदूळ करणार आहे. त्यामुळे आपण इथं वापरलेला आहे तांदूळ. त्याच्यामध्ये आपलं थर्ड इन्ग्रेडियंट जाणार आहे तो म्हणजे कांदा. तर तुम्ही पाहू शकता मी ते कांदा देखील टाकलेला आहे आणि हे पूर्णपणे मस्तपैकी हलवायचं आहे. अशा प्रकारे हलवायचं की जोपर्यंत त्याच्यातला कलर ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये पूर्णपणे उतरत नाहीये. तुम्ही पाहू शकता 3 गोष्टी आपण आपल्या पॅनमध्ये टाकलेल्या आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता की पूर्णपणे कलर चेंज होत आहे, मेथी दाण्याचा कलर चेंज होत आहे, तांदळाचा कलर चेंज होत आहे, आपल्या कांद्याचा कलर चेंज होत आहे. का? कारण हे सर्व जे गोष्टी आहेत ते पूर्णपणे आपल्या पाण्यामध्ये मिक्स होत आहेत, आपल्या पाण्यामध्ये ऑब्झर्व होत आहेत, त्यांचे गुणधर्म सगळे पाण्यामध्ये उतरत आहेत. तर खूप सुंदर आहे हे. तुम्ही पाहू शकता की कलर किती सुंदर दिसत आहे, खूप छान बनत आहे. त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्या 3 गोष्टींचा कलर पूर्णपणे पाण्यामध्ये याचे गुणधर्म मिसळत नाहीत तोपर्यंत. आता तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे आणि आपण आता हा पॅन एकदम
बंद करणार आहोत, कारण पूर्णपणे आपलं हेअर टोन बनवून इथं रेडी झालेलं आहे. नाही पण एक गोष्ट राहिलेली आहे. तुमचं हे जे झालेलं बनलेलं टोनर आहे ते थोडंसं थंड होऊ द्या तुम्ही, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं 4th इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, तो म्हणजे लेमन. हां, तर लेमन खूप खूप इम्पॉर्टंट आहे. पण जर तुम्हाला सूट होत नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये लेमन म्हणजेच लिंबू टाकू शकता. आणि जर तुम्हाला नको आहे तर तुम्ही तो इथे स्किपसुद्धा करू शकता, काही हरकत नाही आहे. पण लेमनचे तुम्हाला फक्त 2 ते 3च थेंब याच्यामध्ये टाकायचे, जास्त लेमन टाकायचं नाही आहे, कारण लेमनमध्ये ॲसिड असतं. 2 ते 3 थेंब जर तुम्ही ह्याच्यात लेमन टाकलं तर ते काय होणार आहे, तुमचं इची स्कॅल्प क्लीन करणार आहे, तुमचं डॅन्ड्रफ इथं क्लीन होणार आहे, तुमचं स्कॅल्प एकदम स्वच्छ होणार आहे, एकदम मस्तपैकी वाटणार आहे. स्कॅल्प जर स्वच्छ असेल तर हेअर ग्रोथ आपोआप होणार आहे आणि हेअरफॉल हा कमी होणार आहे. त्यामुळे आपण इथे लेमन वापरतो, म्हणजेच लिंबू वापरत आहे. तर लिंबूचे इथं 2 ते 3 थेंब तुम्ही टाकत आहात, तर तुम्ही पाहू शकता मी इथं टाकलेले आहे. आणि आता झालेलं आहे हे ऑलमोस्टपणे पूर्णपणे बनून रेडी झालेलं आहे. तर आता आपली सगळ्यात एंडची स्टेप काय करायची की ह्याला आपल्याला खाली काढायचं आहे, आणि ज्या बॉटलमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये छोट्याशा तुम्हाला हे हेअर ग्रोथ टोनर काढायचा आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. मी इथं बॉटल वापरणार नाही आहे, कारण मला डायरेक्ट ॲप्लिकेशन करायचं आहे हाताने. तुम्ही पाहिजे तर तुम्ही इथे बॉटलसुद्धा बॉटलमध्ये भरू शकता. तर तुम्ही पाहू शकता की मी इथे छोट्याशा भांड्यामध्ये काढलेलं आहे, आणि त्या भांड्यामध्ये हे बघा मी पूर्णपणे चहाच्या गाळणीने इथे मी पूर्ण टोनर आपला गाळून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की टोनरचं कलर किती सुंदर दिसत आहेत. सगळे जीवनसत्व हे तिन्ही मेथी दाणा, तांदूळ आणि त्याचप्रमाणे आपला कांद्याचे साल ह्याचे सर्व गुणधर्म ह्याच्यामध्ये उतरून गेलेले आहेत पूर्णपणे. आणि त्याचप्रमाणे लेमनचे 2 किंवा 3 थेंब ह्याच्यामध्ये आहेत, जो आपलं स्कॅल्प एकदम क्लीन करणार आहे, नीट करणार आहे, स्वच्छ करणार आहे. तर खूप सुंदर आहे हा हेअर टोनर. आता करायचं काय, तुम्हाला केस सोकडायचे आहे, तुमच्या केसाचा गुंता काढायचा आहे, आणि तो टोनर तुम्हाला आंघोळीच्या अगोदर तुम्हाला केसांना लावायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की मी इथे थोडं असं टोनर हातावर घेऊन पूर्णपणे केसांना एकदम छानपैकी मॉलिश करत आहेत. पूर्णपणे एकदम केसाच्या रूटपर्यंत फॉलिकल्सला लागायला हवं याप्रमाणे मी टोनर लावत आहे. तर तुम्ही पाहू शकता की इथे किती सुंदर प्रकारे टोनर लावत आहे, आणि इतकं मी टोनर लावलेलं आहे की जणू माझे केस मी पूर्ण भिजवून टाकलेले आहेत. तर लक्षात ठेवा, तुम्हाला आंघोळीच्या अगोदर, डोकं धुवायच्या अगोदर टोनर लावायचं आहे, आणि टोनर लावून झाल्यानंतर 2 किंवा 4 तासांनी तुम्हाला तुमचा फेवरेट हेअर ऑइल लावायचं आहे. आणि हेअर ऑइल लावल्यानंतर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही इथं हेअर वॉश करायचं आहे. आणि हे बघा, हेअर वॉश केल्यानंतर इथं मॅजिक होणार आहे, कारण तुमच्या केस इतके स्मूथ दिसणार आहेत, इतके शायनी दिसणार आहेत, एकदम मॅनेजेबल दिसणार आहेत की तुम्हालाच विश्वास बसणार नाही आहे. कारण मला देखील बसला नव्हता. डिलेवरीच्या 11 मंथ झालेले आहेत, इतका हेअरफॉल झाला आहे की आता माझा हेअरफॉल ऑलमोस्ट ह्याच गोष्टीमुळे थांबलेला आहे, कारण मी इथे वापरलेला आहे हेअर बूस्ट किंवा हेअर ग्रोथ टोनर. तर खूप सुंदर टोनर आहे, तुम्ही ट्राय करा. आणि फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये बघा तुमचे केस किती सिल्की होणार आहेत, शायनी होणार आहेत, आणि फ्रीझी हेअर किती एकदम मुलायम होणार आहेत. तर तुम्ही स्वतःपुरतं ठेवू नका, कमेंट करा, म्हणजे मला अजून प्रोत्साहन मिळते की मी तुमच्यासाठी अजून कशी व्हिडिओ बनवू. तर खूप छान टोनर आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि तुमची काळजी घ्या.